20-20, 25-25 वर्ष जेव्हा काही करतात तेव्हा त्यांचं नाव कुठे कुठे दिसायला लागतं आणि ते पण कुठे तर आपल्या भाषेमध्ये. आणि आता आपलं असं झालं आहे की आपण अजून काहीच केलं नाही. 2 महिने 3 महिने 10 कविता 20 कविता आणि आपलं नाव आंतरराष्ट्रीय झालं आहे. आंतरराष्ट्रीय 30-40 देशांमधनं. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला असं सत्कार मूर्ती आपण काहीतरी फार मोठं करतोय असं वाटायला लागलंय. तर अजून आपण काहीही केलेलं नाही. आपण अजून शून्यापाशी आहोत. आणि 2030 नोबेल वगैरे तर आत्ता आपण ह्या सत्कार वित्काराच्या मध्ये अडकलो तर 2030 पर्यंत सोडा आपल्याला नोबेल काही मिळणार नाही. आपण इथेच राहू एकमेकांना पाठीवरती हात फिरवत आणि एकमेकांना टाळ्या देत. हे आधी पहिलं लक्षात घ्या. मगाशी सर्वांना टाळ्या मिळाल्या. मला तर बोलण्यापूर्वीच टाळ्या मिळतात मला माहिती आहे. पण ह्या टाळ्या वाईट. एकदम वेगळं बोलतोय मी. आपल्याला 2 गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि त्या कायम लक्षात ठेवायला पाहिजेत. आणि ह्या 2 गोष्टी 1 आणि 2 पक्के नियम लक्षात ठेवा. एक म्हणजे आपला दर्जा कायम वर नेत राहायचा आहे आणि आपला दर्जा अजून शून्यापाशी आहे. आपल्याला मी 2030 नेहमी अशासाठी म्हणतो की 20-22 वर्ष कष्ट करायचे. 20-22 महिने पण न झालेले लोक आहोत आपण आणि 20-22 वर्ष सतत अविरत कष्ट करायचे आहेत. दवणे सर मला नीटचं माहिती नाही किती वेळ देतात पण मला ते माहिती आहे की ते अगदी साधना करून करतात. मी मंगेश पाडगावकर सरांबद्दल ऐकलेलं आहे. ते त्यांच्या ठराविक वेळेला पेन आणि कागद घेऊन बसतात म्हणजे बसतात आणि त्यावेळी जर काहीच सुचलं नाही तर भाषांतर करतात, काहीतरी लिहितात. पण ते ती ठरलेली वेळ आहे, त्यांचा जो दिवसाचा कार्यक्रम आहे तेवढा तो पूर्ण करतात. आपण अशातलं काही करत नाही. आपल्याला जेव्हा वेळ मिळेल महिन्यातून काहीतरी किंवा आठवड्यातून किंवा ऑफिसमध्ये कंटाळा आला तर तेव्हा कविता करतो. आपण अजूनही वाहून घेतलेलं नाहीये. तर त्याच्यामुळे नोबेल फार लांबचं राहिलं. आपल्याला अजून गल्लीतही कोणी ओळखत नाहीये हे परत प्रत्येकाने लक्षात ठेवा. तर त्याच्यासाठी पहिलं म्हणजे आपला स्वतःचा कस. मराठी भाषा संपायला आली आहे, मराठी भाषा संपायला आली आहे असं म्हणतात. एक लक्षात ठेवा की मराठी भाषेमध्ये जेवढा कवींना भाव मिळतो तेवढा दुसऱ्या कुठल्याही भाषेमध्ये मिळत नाही जगात. ठीक आहे, त्यांचे मोठे मोठे पुतळे वगैरे उभारला जात असतील. मराठी ही एकमेव अशी भाषा आहे की जिच्यातल्या कवींसाठी 700 वर्ष दिंड्या निघतात. मराठी आणि हे तुम्ही बघा की संत ज्यांना आपण म्हणतो ना, संत वेगवेगळ्या विचारांची, वेगवेगळ्या प्रकारची माणसं होती, वेगवेगळ्या जातींची माणसं होती, वेगवेगळ्या भाषा बोलणारी माणसं होती. पण हे सगळे संत कवी होते आणि त्यांची मंदिरं उभारली गेली आहेत. ठीक आहे, तिकडे शेक्सपियरचं मोठं म्युझियम असेल, त्याच्या घराचं मोठं काही केलं असेल. मराठीत कवींचं करत नाही असं वाटतं. आपल्या कवींची देवळं बांधली जातात. पण ती कुठल्या कवींची? तर जेव्हा तुकारामाकडे शिवाजी महाराजांनी बाहेर पाठवला, नजराणा पाठवला, मला मराठी शब्द पटकन सुचत आणि म्हणून ह्या पिढीशी मला जवळीक वाटते. तर नजराणा जेव्हा पाठवला त्याच्या काही दिवस आधी त्यांची पत्नी उपासमारीने मारली होती, त्यांचा मुलगा उपासमारीने गेला होता. अशा वेळेलाही त्यांनी नजराणा परत केला. का केला? तर त्यांनी सांगितलं की हा नजराणा आपल्या राज्याच्या उभारणीसाठी, या सैन्याच्या उभारणीसाठी जास्त आवश्यक आहे. हे धन माझ्या घरी नको. म्हणून त्यांची मंदिरं उभारली गेली. आणि अशा प्रकारचे कवी की जे दिवस रात्र ते मेहंदी अभंग किती केले, त्यांच्या गाथा एवढ्या जाडजाड गाथा आहेत. त्यांनी आता ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी माहिती, एवढ्या कमी वयात त्यांनी ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा मंत्रगीता, गीतेचं संपूर्ण वेगळं निरूपण कर्मयोगाचं केलं. निष्ठावानप्रमाणे निष्ठेने त्यांनी काव्य करत राहिले आणि तेव्हा पुढे त्यांची मंदिरं झाली. तेव्हा कवींची मराठी एकच भाषा आहे आणि मराठी भाषेवर लोकांचं प्रेम आहे. असं हे नेहमी हल्ली का चर्चा होते मला कळत नाही की मराठी भाषा टिकेल की नाही, मराठी भाषा टिकेल की नाही. इथे मी बघतोय लाखभर मुलांच्या, 31,000 आमचे सभासद आहेत, लाखभर मुलांच्या फ्रंट पेजवरती कविता असते. त्या स्वतःची ओळख कवितेतून करून देतात. ढापलेली कविता असेल, लोकांची चोरतात ते. आणि पण मला अभिमान वाटतो की अरे ते कविता स्वतःची ओळख करून देताना कविता वापरतात. स्वतः त्यांच्या कुठल्याही स्क्रॅपबुकमध्ये बघा तुम्हाला कविता दिसेल, मराठी कविता. लाखभर मुलं, मराठी मुलं परदेशात फिरतात, इंग्रजी भाषेतून शिकलेली. इथून ते इंग्रजी वापरत असेल पण इथून ते मराठीच वापरतात. राहाल तर
नोबेल तर फार छोटी गोष्ट आहे. तुम्ही लोकांच्या इथे तुम्ही पोचाल आणि पहिली एक जरी कविता तुमची पोचली तरी तुम्ही स्वतःला मोठं समजावं, माझं म्हणणं. पण त्याच्यासाठी निष्ठा आवश्यक आहे. तर पहिली गोष्ट मी जी मगाशी सांगितली, कायम स्वतःच्या कवितेचा कस कसा वाढत राहील, आपण निष्ठेने कसं लिहित राहू, आपली काव्यावर निष्ठा कशी राहील, हे सर्वांनी लक्षात ठेवून बघायचं आहे सतत. तो दुसरं, आणि मी नोबेल का म्हणतोय, पूर्वीचे कवी आतापर्यंतचे कवी कुठेही कमी नव्हते, पण ते नोबेलपर्यंत का नाही पोचले. मी सरांच्या घरी जातो, अख्खी भिंत भरलेली आहे निरनिराळ्या पदकांनी, पण नोबेलचा विचार मराठी कवींनी केला नाही. कारण आंतरराष्ट्रीय जी फिल्डिंग लागते, आंतरराष्ट्रीय जायला भाषांतर करणारे लोक, त्या ऑफिसपर्यंत जाणारे लोक, तिथे प्रचार करणारे लोक, ते आतापर्यंत कधीही नव्हते. आतापर्यंत कधीही नव्हते एवढे मराठी तरुण आता जगभर पसरलेले आहेत. आमचा भूपेश स्वीडनच्या नोबेलच्या ऑफिसपर्यंत जाऊन आला आणि तिथे त्यांनी चौकशी केली की नोबेलसाठी काय करावं लागतं. म्हणजे ठीक, अजून एका बाजूने हे मला चुकीचं वाटतं की अजूनपर्यंत कुठे काही केलेलं नाही. पण दुसरीकडून असं आहे की जर आपण एकमेकांचा हात धरून चाललो, आणि ह्याच्यासाठी मात्र म्हणून पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची निष्ठेने कविता लिहित राहणं, स्वतःचा अभ्यास सतत वाढवत राहणं, आपली कालच्या कवितेपेक्षा आजची कविता अधिक चांगली कशी होईल आणि आजच्यापेक्षा उद्या कशी चांगली होईल, आणि आपण जास्तीत जास्त याच्यात कसा खोल जाऊ, हा सतत विचार. दुसरा विचार, आपण सतत एकमेकांचा हात धरून, एकमेकांना पाय नाही हात, एकमेकांचा हात धरून आपण एकमेकांना कसं वरती आणू, आणि मग त्यातला मग नोबेलपर्यंत कोण पोहोचेल, ज्ञानपीठापर्यंत कोण पोहोचेल ठाऊक नाही, ते कस ठरवेल. पण मात्र ही आज पहिल्यांदा अशी संधी आहे का आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचू शकतो, आंतरराष्ट्रीय लोकांपर्यंत जाऊ शकतो. आमचा तुषार ऑलरेडी इंग्रजी ट्रान्सलेशन्स करतो मराठी कवितांची, आणि ती इंग्लिश पोएट्रीमध्ये तो नेहमी टाकत असतो. आमच्याकडे कवितेला टाकणं म्हणतात, काही लोकांना ऑड वाटेल ही भाषा, पण आहे ऑड आहे की आम्ही कविता टाकतो, म्हणजे लिहत नाही, टाकतो. तर अशा प्रकारे ही दुसरी गोष्ट की आपण सतत एकमेकांचा हात धरून विश्वासाने पुढे जात राहायला पाहिजे. या दोन गोष्टी जर कायम सांभाळल्या तर नोबेल फार दूर नाही. मराठी भाषा ही संपणारी भाषा नाही, कारण मराठीवरती तुम्हाला जसं मगाशी मी सांगितलं की फक्त मराठी ही एकच भाषा आहे की जिथे कवींची मंदिरं झाली, तशी दुसरी गोष्ट सांगतो की मराठी राज्य व्हावं याच्यासाठी 105 हुतात्मे गेले. दुसऱ्या कुठल्याही भाषेत आपल्या भाषेचं राज्य व्हावं म्हणून हुतात्मे देणारी कुठलीही दुसरी भाषा नाही आहे. त्यामुळे मराठीवरती लोकांचं प्रेम आहे, महाराष्ट्रावरती लोकांचं प्रेम आहे. ठीक आहे, त्याचा बाजार होत असेल, हे सगळे आरोप आहेत, पण मराठीच्या प्रेमाखातर हे मराठी भाषा कधी मरू दिली जाणार नाही. काही मुठभर लोकांची मुलं इंग्लिश मिडियममध्ये गेली त्याच्यामुळे मराठी भाषा मरणार नाहीये, आणि मराठी कवितेला कायम आदराचं स्थान राहणार आहे, मराठी कवींना आदराचं स्थान राहणार आहे. फक्त आपली निष्ठा कायम सांभाळा आणि आंतरराष्ट्रीय आपण छाप उमटूची खात्री बाळगा. माझा विश्वास आहे, या पिढीवरती माझा विश्वास आहे, आणि ही पिढी नक्की पुढे जाईल. एवढं बोलू.